रोकडे त्याचप्रमाणे सर्व संडे 11चे सर्व खेळाडू आहेत 40+ खेळाडू आणि त्यांचे जीवलग मित्र यांच्या हस्ते या ठिकाणी आपण हा अवॉर्ड गिरीश नाईक यांना देतो आहे। यानंतर ताळगाव चिखली संघासाठी अतिशय दर्जेदार खेळ केला, मॅन ऑफ द मॅचचा किताब भेटलाय। काय सांगसाल मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड भेटल्याबद्दल? ॲक्च्युली प्रथमतः तर मी कैलास भाऊ लांडगे आणि प्रथमतः मी तर कैलास भाऊ लांडगे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप उत्कृष्टपणे ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे। नेहमीप्रमाणे हे दुसरं पर्व आहे आणि यावेळी जे त्यांनी ग्रास ग्राउंडवरतीच ऑर्गनाईज केली, यावेळेस उलटं अजून मागच्या वेळेसपेक्षा जास्त वडिसे की चांगलं नियोजन झालेलं आहे, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो। असंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ग्रास ग्राउंडवर खेळायची खरंच मी कायम मला मजा येते खेळायला, तर असंच कायम चांगलं नियोजन व्हावं, ह्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं नियोजन व्हावं ह्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आमचे संघमालक अतीन रोकडे आणि आमचे कॅप्टन नाना घोरपडे यांना पण मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला आपल्या टीममध्ये सिलेक्ट केलं आणि त्याप्रमाणे मी माझा खेळ खेळायचा प्रयत्नही केला आणि तसा झालाही आणि कायम मी करतही राहील, ह्याचं मी त्यांना म्हणजे ट्राय करत जाईल माझं बेस्ट देण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट माझी ही संडे क्रिकेट टीम जी आज आली आहे आमची मॅच बघण्यासाठी, त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे। ते कायम माझी मॅच बघण्यासाठी येतात, का त्यांची मॅच असो नसो ते आले, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मला काही सोडणार नाही आहेत ते मॅच झाल्यानंतर पण थँक्यू ऑल सगळे आल्याबद्दल आणि मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन सर, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा। नंतरच पिंपरी चिंचवड 40+ हे प्रीमियर लीग देखील होणार आहे आणि त्यातील देखील तुमचा परफॉर्मन्स हा असाच असणार आहे, यात काही तिळमात्र शंका नाही। तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामना देखील ऑन होतोय, सुरू होतो आहे। वैभव देवडे जॉइन होता है समालोचन कक्षामधनं, ऐकूयात। चलिए अपने मैच की ओर बढ़ेंगे। यहाँ पर अनवी 11 और एक तरफ हेमंत भोसले स्पोर्ट फाउंडेशन है। जी हाँ, समीर जगताप गेंदबाजी मार्ग पे है तैयार। शुरुआत की 4 गेंदों में यहाँ पर 6 रन खर्च कर चुके हैं और शुभम महाले और बाला ये 2 तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी मार्ग पे बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। ऑन स्क्रीन आपको देख सकते हो किस तरह से गेंदबाजी हो रही है। इस ओवर की आखिरी गेंद है, 7 रन स्कोर कार्ड पे है मौजूद जरूर। लीजिए शॉट अच्छा है, कैचेट की मांग जरूर की गई थी, स्क्वायर कट जबरदस्त खेला और गेंद को जी हाँ भेजा है सीमा रेखा के पार। यहाँ पर मिलेंगे 4। इस चौके के साथ स्कोर कार्ड में होगी मदद। 11 रन स्कोर कार्ड पे मौजूद है। 1 ओवर के बाद 6 ओवर का मुकाबला रहेगा, उसमें 36 गेंदें रहेंगे। 36 गेंदों का खेल है और उसमें से 6 गेंदें अब तक डाली गई है। 30 गेंदों का खेल बचा है, क्या इस 30 गेंदों में रन आएंगे ये जरूर देखा जाएगा। यहाँ पर 30 गेंदें हैं, 30 रन में 30 गेंदें में कितने रन आएंगे। बाला फापाड़े, शुभम महाले 2 सलामी बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी मार्ग पे। समीर जगताप की पहले ओवर में 11 रन तो आ चुके हैं। अमोल कर दिले गेंदबाजी मार्ग पे नए ताकतवर तगड़े गेंदबाजी करना जानते हैं। लेग कटर, ऑफ कटर, पेस है इनके पास, हर टप्पा जानते कि कहाँ पे कौन से टप्पे पे डालना है, वो सब कुछ जानते हैं। यहाँ पर अमोल कर दिले पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपला गेलाय। अणवी 11 हा संघ मैदानावरती पहिल्या डावासाठी फलंदाजी करतोय। सलामीवीर एका बाजूला पाहताय प्रतीक फापाळे, दुसऱ्या बाजूला शुभम महाले 11 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 2 करण्यासाठी अमोल करडिले या गोलंदाजांना इथे आमंत्रित केले गेले। क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बदलली जाईल, थोडा बदलाव केला जाणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर
प्रतीक फाफाळे आणि शुभम महाले या जोडीसाठी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये अमोल करडिले गोलंदाजाकडे केलेले परिवर्तन आहे. मैदानावरती चेंजेस करावे लागणार आहेत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी अमोल करडिलेची आपण या पाठीमागच्या मॅचमध्ये देखील पाहिलेली आहे आणि पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 घेऊन या मॅचमध्ये आपण पाहताय अमोल करडिले इथे मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथे आपण जर पाहिलं तर शुभम महाले 3 चेंडूमध्ये 2 धावा बडवतोय. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटवरती आला नाही. गोलंदाज पुन्हा एकदा अमोल करडिले. हा चेंडू इथे आपण पाहताय मोठा हिट मैदानावरती आला. कव्हर्स पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू ट्रॅव्हल होईल थेट सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती 15 धावा नोंदवल्या जात आहेत. अणवी 11 हा संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र गोलंदाजीसाठी आहे, क्षेत्ररक्षण करतो आहे. आणि यावेळेसचा चेंडू जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अतिशय दर्जेदार होता. एक सिंगल येताना पाहायला मिळाले आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदलतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 1.3 षटकाचा खेळ संपला गेलाय. मैदानावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. अमोल करडिले गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय बाळा फाफाळे या फलंदाजांच्या बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. खऱ्या अर्थानं अमोल करडिले हा गोलंदाज देखील तेवढा विद्वान आहे. एका बाजूला आपण पाहताय त्याची गोलंदाजी व्हेरिएशन आहे, प्रत्येक चेंडूमध्ये साम्य आहे आणि काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न तो मैदानावरती करतोय. कारण मोठ्या फलंदाजांना थांबवण्यासाठी आपण पाहतोय अमोल करडिले या गोलंदाजाने वापरलेला हातखंडा देखील खूप महत्वाचा आहे. यावेळेसचा चेंडू थेलीफाळे ऑन केलं होतं तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज जाळ्यात सापडलाय. प्रतीक उर्फ बाळा फाफाळे मैदानावरती होतोय बाद. बिग विकेट डाऊन. सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का आणि 11 संघाला. सोळा धावांवरती पहिला गडी मैदानावरती बाद झाला. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रतीक फाफाळे मैदानावरती आपण पाहताय इथे फटका खेळला होता मात्र सुंदर झेल मिडॉनला टिपला गेला आणि तिथे पहिल्या क्रमांकाचा गडी इथे मात्र गमावलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद आहे. अमोल करडिलेला यश मिळतंय तर नवीन फलंदाज रवी धोत्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. हा चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा अमोल करडिलेचा सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. अणवी 11 संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करतोय. एक गडी बाद. 16 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. दो ओवर के बाद स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ पर शुभम महाले और रवि धोत्रे बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे। समीर जगताप फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पे रहेंगे तैयार। पहले ओवर में 11 रन आए ज़रूर, कैप्टन ने भरोसा करके इनको गेंदबाजी दी है, गेंद हाथ में थमाई दूसरी ओर डालने के लिए। समीर जगताप गेंदबाजी मार्ग पे तैयार और शुभम महाले जी हाँ बल्लेबाजी मार्ग पे बल्लेबाजी करते हुए 5 गेंदे खेल के 7 रन उनके ही बनाए हैं। जी हाँ, और डाउन दी ग्राउंड थोड़ा शॉट खेला था, यहाँ पर प्रयास ज़रूर किया था, बल्ले से संपर्क अच्छा हुआ नहीं और इसी के दौरान यहाँ पर सिंगल मिलेगा। इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद और स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है 17 पे 1। तीसरा ओवर है चालू, मैच ऑन है, मैच रंगत भरी होने वाली है, बड़ा मुकाबला है, बड़ा टूर्नामेंट है ये। इस मैच में देखा जाएगा तो किस तरह से बल्लेबाजी हो रही है।
इस बार लाइन से थोड़ी सी बाहर डाली थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी ज़्यादा बाहर गई और अंपायर ने बोला जी ये वाइट बॉल है, इस गेंद को दोबारा डालिए। और अब गेंदबाज नाखुश रहेंगे, टप्पा डालना कहीं और चाहते थे, गेंद गई और फिर से दोबारा वही नतीजा। और यहाँ पर चेक किया जाएगा, ज़रूर गेंदबाजी टीम ने रिव्यू लिया है, वाइट बॉल नहीं है बोला गेंदबाज ने, बट वहाँ पर चेक करने के लिए हमारे थर्ड अंपायर्स आएंगे, निक्सन सर, सांगवी के डांसिंग अंपायर निक्सन सर थर्ड अंपायर के रूप में यहाँ पर ज़रूर है, चेक करेंगे यहाँ पर। और थर्ड अंपायर का यहाँ पर इशारा आते हुए इट्स अ फेयर डिलीवरी, ऑन स्क्रीन देख सकते हो आप यहाँ पर, इट्स अ फेयर डिलीवरी। अच्छी गेंद यहाँ पर, अंपायर ने बोला था वाइड है, बड़ा थर्ड अंपायर के रूप में देखा गया तो बॉल डॉट है। इस बार बैट का निचला हिस्सा लगा, जरूर लीजिए, रन आउट के चलते गई विकेट, भागने की जरूरत नहीं थी वहां पर, बैट का बाहरी किनारा लगा था और भागने की कोशिश के चलते वहां पर विकेट गवाए अपने। चलिए यहाँ पर विकेट तो गई है, न्यू बैट्समैन इज मोहसिन मानियार बल्लेबाजी मार्ग पे नए बल्लेबाज आ चुके हैं। जी हाँ, इनके ऊपर जिम्मेदारी रहेगी यहाँ पर शुरुआत की, 3 ओवर के अंदर ही 2 विकेट गिर गई है, देखा जाएगा यहाँ पर किस तरह से। इस ओवर की आखिरी 3 गेंदें हैं बाकी, आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था, यहाँ पर बल्ले से संपर्क अच्छा हुआ नहीं और इसी के दौरान यहाँ पर सिंगल मिलता हुआ, इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद और स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है 19 रन 2 विकेट के नुकसान पर। 2 गेंदे हैं इस ओवर के है अभी भी बाकी। शुभम महाले और मोहसिन मनियार इनकी जोड़ी है ग्राउंड के अंदर, गेंदबाजी अच्छी खासी करते हुए दिखाई दे जरूर है, हवाई सफर हवाई हल्ला और फील्डर आएंगे गेंद के नीचे, विकेट का पतन भेजा है बैक टू द पवेलियन। बड़ी मछली जाल में यहाँ पर शुभम महाले को भेजा है पवेलियन का रास्ता, दिखाया है पवेलियन का रास्ता। नाराज रहेंगे अपने आप से शुभम महाले, जिस तरह से बल्लेबाजी करते हुए करना चाहते थे उस तरह से बल्लेबाजी हुई नहीं और उसी के चलते यहाँ पर विकेट गई है। बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था और बल्ले से संपर्क हुआ नहीं, विकेट विकेट विकेट। न्यू बैट्समैन इज त्रिवेद उर्फ मयूर, त्रिदेव उर्फ मयूर। जी हाँ, अगले बल्लेबाज रहेंगे यहाँ पर, बल्लेबाजी मार्ग पे आते हुए दिखाई दे जरूर है और देखा जाएगा इस ओवर में क्या आप 2 विकेट तो मिल गई यहाँ पर, एक रनआउट के चलते और एक कैच आउट के चलते 2 विकेट यहाँ पर गेंदबाजी टीम को इस ओवर में मिल गई है। और ये वाली गेंद जो है थोड़ा सा लाइन से बहुत बाहर है और उसी के चलते इस गेंद को अंपायर ने दिया है करार वाइड, वाइड यानी कि एक्स्ट्रा रन तो देखी जाएगी ये गेंद और गेंद को डालना पड़ेगा दोबारा। जी हाँ, इस बार अच्छी गेंद डाउन द ग्राउंड खेला है, वहां पर फील्डर मौजूद डीप मिड विकेट की दिशा में और
थ्रो अच्छा है और इसी के दौरान इस सिंगल के चलते ओवर की होगी समाप्ति और स्कोर कार्ड पे स्कोर मौजूद है 21 रन 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर के बाद। इसके बाद जो कमेंट्री करने वाले हैं हमारे अजय सर, आपको विनंती है कमेंट्री के लिए आइए। अजय पवार सर हमारे साथ मौजूद है, लीजिए सर। यानंतर समालोचन कक्षामध्ये निगडी परिसरामधील एक सुमधुर गोड आवाज सहकारी समालोचक अजय पवार सर आमच्या समोर जोडले जात आहेत। षटक क्रमांक 3 मैदानावरती संपले गेले। अणवी 11 संघाचा धावफलक 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहताय। नाजूक पाकळ्या सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलतात, नजरेत भरणारे सर्वच असतात, परंतु हृदयात राहणारी माणसं फक्त तुमच्यासारखी असतात। कैलास भाऊ लांडगे आपण पाहताय पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे। खरं तर अगणित माणसं या जन्मास येतात, या जगात जन्माला येतात, पण तुमच्यासारखं यशस्वी व्यक्तिमत्व एखाद्या जन्माला येतं। खऱ्या अर्थाने कैलास भाऊ लांडगे यांनी पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणाऱ्या सर्व खेळाडूंना एकत्र घेत पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम महारणसंग्राम आपण पाहताय ऑर्गनाइज केला। पर्व क्रमांक 2 आपण पाहताय ग्रीन ग्रास ग्राउंड वरती अतिशय सुरम्य वातावरणामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्रास ग्राउंड आणि त्या फॉर्मॅट मध्ये आपण पाहताय इथे प्रीमियर लीगच्या धर्तीवरती आयोजित केलेली ही एक दर्जेदार मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे। पिंपरी चिंचवड मधल्या सर्व स्थानिक खेळाडूंना खेळता यावं, एक हक्काचं व्यासपीठ असावं, त्यासाठी येत्या आपण पाहतोय कैलास भाऊंचे प्रयत्न अतिशय सुंदर आहेत। त्यांच्या मित्रपरिवाराने देखील यामध्ये अतिशय खऱ्या अर्थानं कष्ट घेतलेत, संयोजक असतील, आयोजक असतील, आणि ही स्पर्धा मोठी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। यावेळेसचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक टेकन व्हेरी गुड कॅच, झेल झालाय आणि फलंदाज मयूर खरातला परतावं लागतंय माघारी, स्वस्तामध्ये फलंदाज बाद। जान क्रिकेट शान क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांचं स्वाभिमान क्रिकेट स्वर्गवासी अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ आयोजित पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। आणि या नववर्षाच्या सुरुवातीला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सर्वांच्या भेटीला आलेली ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून होतोय पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांचं मनापासून हार्दिक आभार। कारण की एखाद्या मैदानाचं स्वरूप तेव्हाच येतं ज्या वेळेला एक आगळी वेगळी स्पर्धा त्या मैदानावरती भरवली जाते आणि या शिवछत्रपती क्रीडा संकुलावरती आपण आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या पाठीमागे ज्यांचं खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे असे आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे, पुन्हा एकदा मनापासून आभार। यावेळेस मात्र इथे आपण पाहतो पंचांकडे क्लाउड अपील केली जाईल, मात्र या ठिकाणी आपण पाहताय पंच देखील समन्वय साधतील, चर्चा विनिमय होईल आणि त्यानंतर डिसिजन या ठिकाणी कळवणार आहेत। या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं सुधीरजी अवसारी सर आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहात। चिरंजीव देखील त्यांचे दाखल झालेले आहेत। पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतो आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे। होय मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांकडे डिसिजन पेंडिंग असेल आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय। चालू असलेला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि पंचांनी इथे आउटचा निर्णय दिलेला आहे। फलंदाज इथे बाद होईल, बॅक टू द पवेलियन संघाला लागलेला हा 5वा धक्का 21 या धावफलकावर। चौथं षटक इथे मार्गस्थ होत असताना आपण 2 चेंडू टाकून झालेले, धाव संख्या पाहतोय 21, 5 गडीच्या मोबदल्यामध्ये। चालू असलेला सामना अन्वी 11 वर्सेस हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन, दोन्ही संघांमध्ये चालू असलेला हा आजच्या दिवसातील चौथा सामना आणि खऱ्या अर्थाने पहिल्या डावाच्या सुरुवातीला आपण पाहतोय चौथं षटक इथे मार्गस्थ होत असताना 2 चेंडू टाकून झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सचिन फागे आणि अभय जाधव ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय। 2 चेंडू त्यांनी टाकून झालेले आणि दोन्ही चेंडूंवर घेतलेले ते मोठे गडी। यावेळेला सरळ बॅटने घेतलेला फटका लॉंग ऑफच्या रिजनमध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल
त्या दरम्यान घेतलेली एक धाव आणि धाव संख्येमध्ये आकडे बदलताना आपल्याला पाहायला भेटतील. 2 वर 2 22 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावफलकावरती असतील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोहसिन मणियार आणि सचिन हे 2 फलंदाज आपण पाहता मैदानावरती आहे. अभय जाधवचं षटक मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक 4 साठी तो गोलंदाजी करताना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू इथे आपण पाहताय अक्रॉस द बॅट आणि मिड विकेट मध्ये सुंदर झेल झालाय आणि फलंदाज फेल. मैदानावरती 6व्या क्रमांकाचा गडी मोहसिन मणियार बॅक टू द पेव्हिलियन. श्रेयस कडनं आपण पाहतोय सुंदर झेल टिपला गेलाय. अन्वी 11 संघाचा धावफलक. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना 6 गडी बाद 22 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल चेक करायचा आहे. विनंती राहील हायटीचा कंबरेच्या वर चेंडू टाकलाय गेलाय का नाही हे पाहण्यासाठी निश्चितच नो बॉलची मागणी इथे पंच करत असताना आणि ज्या प्रकारचे गोलंदाजी अभय जाधव करतोय आपण पाहिलं. अभयची सुरुवात पहिले 2 चेंडूवर 2 गडी बाद केले नंतरची एक सिंगल. आत्ताचा लोअर फुलटॉस होता. पंचाने निश्चितच आमच्या थर्ड अंपायर्सला कळवलं गेलेलं आहे की हा नो बॉल साठी चेक करायचं करे आणि खऱ्या अर्थाने काट्याने काटा काढण्याचं काम इथं मैदानाच्या आतमध्ये अभयच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या आपण पाहतोय अन्वी 11 आता दलदलीच्या खऱ्या अर्थाने संकटामध्ये रोवली गेलेली 22 धावा अवघ्या झालेल्या आहेत आणि 6 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत आणि येणारा सामना निश्चितच दोन्ही संघ संघर्ष करणार आहेत. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने ह्या मैदानाच्या आतमध्ये विजय संपादन करून पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी दाखल झालेले आहेत. चला इथे निर्णय पेंडिंग असेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व यशस्वीरित्या खऱ्या अर्थाने आयोजन केल्यानंतर आपण दुसऱ्या वर्षामध्ये देखील आपण याचं पदार्पण पाहतोय आणि नवव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक खेळाडूंना सोबत नेऊन क्रिकेटची मूठ बांधण्याचं काम ज्या नेतृत्वानं खऱ्या अर्थाने या पिंपरी चिंचवड शहरामध्ये केलेलं आहे असे पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार की अनेक खेळाडूंना आपल्या हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम या क्रिकेटच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. अंपायर डिसिजन इट्स अ नो बॉल. नो बॉल असेल. फलंदाज सेफ. नो बॉल कळवलाय. मोहसिन मणियार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सेफ असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अभय जाधवचं षटक मैदानावरती सुरू आहे आणि कोणतीही पळून धाव घेतली नव्हती. तिथे कॅच झाला होता मात्र धाव कोणतीही घेतली नव्हती. फक्त नो बॉल ही धाव आपण त्या ठिकाणी देणार आहोत. 23 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. अभय जाधव पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहतोय समोरच्या बाजूला फ्लिक केला जाईल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू सुंदररित्या झेल टिपला मात्र हा चेंडू फ्री हिट होता. फ्री हिट वरती सुंदर झेल मैदानावरती पाहायला मिळाला आणि तोपर्यंत मात्र एक धाव देखील कंप्लीट केली आणि पळून पूर्ण झालेल्या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 24 धावा इथे नोंदवल्या जात आहेत. निश्चितच सचिनला मिळालेलं ते जीवदान खऱ्या अर्थाने चेंडू नो बॉल होता आणि त्याच्यानंतर चेंडू फ्री हिट आणि त्या फ्री हिट वर घेतलेली एक धाव. या पुढील सामना निश्चित हो यावेळेला रिव्हर्सचा निश्चितच प्रयत्न केला. इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू ठरतो निर्धाव स्वरूपातील. धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा 5 गडीच्या बदल्यामध्ये 4थं षटक इथे मार्गस्थ. अजूनही एक चेंडू बाकी आहे आणि निश्चितच सामना कुठल्या बाजूने फिरेल हे पाहणं उत्सुकतेचं राहील कारण की अजूनही उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू या देखील पुरेशा असतात. आपण पाहिलंय 6 चेंडूंमध्ये सामना फिरताना 6 चेंडूमध्ये सामन्याचा रंग बदलताना 13 चेंडू या तर फार आहेत. एक एक चेंडू आज महत्वाचा आहे आणि एक एक धाव देखील आज आपण पाहतोय या खेळामध्ये महत्वाचे आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय तुल्यबळ आहे समसमान ताकदीचे आहेत.
यावेळेस मात्र तिथे आपण पाहताय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालेला चेंडू आणि जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला आसमानी टोला, षटकार 6 धावा. सचिन फागे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय एक दर्जेदार स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळाला आणि षटकाराने तिथे मात्र आपण पाहतोय संघाचं धावफलक वाढवलं गेलं. 4 षटकांचा खेळ संपतोय. अन्वी 11 संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 5 गडी बाद 30 अंकावरती स्थिर आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. जान क्रिकेट शान क्रिकेट स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग टॉस का बॉस हे फ्लेक्स आपण जर पाहिलं तर रवी भाऊ लांडगे बिनविरोध नगरसेवक पिंपरी चिंचवड आणि त्याचप्रमाणे राहुल शेठ लांडगे युवा नेते या दोन्ही मान्यवरांकडून आपण पाहिलं तर मार्गदर्शन आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता मुख्य आधारस्तंभ म्हणून या ठिकाणी ते काम करतायत. त्यांचं देखील मनापासून आभार असणार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी ह्या स्पर्धेचं देखील नियोजन करत आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभले गेले असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बिनविरोध नगरसेवक रवी भाऊ लांडगे यांचं पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापासून आभार. जे मोलाचं सहकार्य मार्गदर्शन आणि त्यांच्या समवेत युवा नेते राहुल शेठ लांडगे यांचं देखील मनापासून आभार. वाईट बॉल खेळवला जाईल. षटक क्रमांक 5 ला इथे आपण पाहतो सुरुवात आणि अमोल करडिले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. एका बाजूला सचिन फागे मोहसिन मणियार हे 2 बॅट्समन मैदानावरती फलंदाजी करतायत तर 5 गडी बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अमोल करडिले तयार. होत मैदानाच्या आतमध्ये यापुढील चेंडू हो मार दिया जाय या छोड दिया जाय या धैर्य मनस्थितीमध्ये असलेला फलंदाज आणि पंचांचा निर्णय हा थर्ड अंपायरकडे असेल. हा चेंडू अवांतर असेल का? निश्चितच आपण पंचांची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक नावाजलेल्या पंचांचं पॅनल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला कुणाल निकाळजे असतील, एका बाजूला सागर भोज सर असतील आणि विनोद जाधव. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पंचांनी खऱ्या अर्थाने अनेक मैदान आपल्या निर्णय क्षमतेच्या जोरावर गाजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केले गेले अशी पंचांची पॅनल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि हा पंचांचा निर्णय वाईड बॉल असेल आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. 32 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 5 षटक इथे मार्गस्थ आणि 1 चेंडू टाकून झालेला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातील होता आणि त्याच्यानंतरचे बॅक टू बॅकचे 2 चेंडू हे वाईड असतील. 32 धावा आपण पाहतोय आणि आपण रिप्ले देखील पाहू शकतो. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहताय 2 बॉल लगातार या ठिकाणी अवंतर येताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा अमोल करडिले इथे मात्र हा चेंडू डॉट करेल. मोहसिन मणियार साठी आपण पाहता इथे मात्र एक जीवदान मिळालं. नो बॉल वरती पुन्हा एकदा रिव्ह्यू या ठिकाणी असणार आहे. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी अपील केली जाणार आहे. तिसरे पंच आपण या ठिकाणी पाहताय चेक करतील. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आपण पाहताय स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. सचिन फागे 3 चेंडू 7 अंकावरती नाबाद आहे आणि मोहसिन मणियार 5 चेंडू 2 अंकावरती नाबाद. अमोल करडिले यांचं षटक आपण पाहताय. आतापर्यंत अवंतरच्या स्वरूपामध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 2 चेंडू आतापर्यंत जर पाहिले तर 1 चेंडू तर निर्धाव आलाय. मात्र या चेंडूचा डिसिजन काय हे मात्र आपण या ठिकाणी टीव्ही अंपायर थर्ड अंपायरकडे या ठिकाणी पाहतो आहे, चेक करतो आहे. निश्चितच अमोल करडिलेचं पहिलं षटक जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला होता. 1 गडी बाद केला होता आणि या षटकाची सुरुवात आपण अमोलची पाहतोय. डॉटनी झाली. नंतरचे 2 चेंडू वाईड आणि हा चेंडू देखील काय आपण पाहिलं तर पंचांनी निश्चितच थर्ड अंपायरच्या दिशेने तो कौल दिलेला आहे.
इथे आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या निमित्तानं दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर संघमालकीत्व घेणारे संघमालक मातोश्री 11 संघाचे संघमालक सन्माननीय धीरजजी गायकवाड सरांच्या ठिकाणी शुभागमन होते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या पर्वाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणही आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं संपूर्ण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय. हा बॉल वाईड असणार आहे, एक्स्ट्रा बॉल असणार आहे आणि या एक्स्ट्रा रनच्या मध्ये आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. हो हो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि वाईडच्या लाईनच्या अगदी बाहेर हा चेंडू 33 धाव फलकावर लागत असताना अन्वी 11 हा संघ यापुढील चेंडू निश्चितच आखूड टप्प्यात चेंडू होता. त्याला शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिपमध्ये एका धावेसाठी आणि निश्चितच हे बॅटल पाहणं फार उत्सुकतेचं राहील कारण की सचिन फागे मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली 3 चेंडू 7 धावांची वैयक्तिक खेळी सचिनच्या बॅटमधून आलेली तर अमोल कर्डिलेचे कडवं आव्हान सचिनच्या समोर असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही काळ हवेमध्ये चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये. एक धाव निश्चितच भेटेल. एका धावेने धाव संख्येमध्ये वाढ होईल आणि धाव संख्या पोहोचेल 34 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे आणि 35 रन्स माफ करा 35 धावा आपण पाहतोय. हो यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल त्या दरम्यान घेतलेली एक धाव आणि एका धावेने खऱ्या अर्थाने आता स्लॉग ओव्हर चालू आहे. तिथे मोठे फटके येणं फार गरजेचे. धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त 36 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि उर्वरित 7 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. मोठे फटके आता मोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावेच लागतील कारण की एक फायटिंग टोटल जर तुम्हाला बनवायचं असेल या वेळेला चेंडू लावले तर उमटवले त्याच्यावर 7 धावेची मोहर. षटकार 6 धावा. इथे षटकार आलाय. मोठा फटका मैदानावरती आपण पाहता इथे खेळला गेलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपतोय 5व्या क्रमांकाचं आणि षटक संपलं आणि षटकाच्या समाप्तीनंतर आपण या ठिकाणी अन्वी 11 निगडी या संघाच्या धावफलकावरती जाणार आहोत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे सर आणि या ठिकाणी या स्पर्धेचं औचित्य साधून ज्यांचं आगमन होते महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले गणेशजी कोकाटे सर यांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. चला टेक्निकल कारणामुळे आपण पुन्हा एकदा या स्पर्धेचं औचित्य साधून ज्यांचं आगमन होतंय एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. चुकतो तो माणूस चुकी माफ करतो तो देव माणूस आणि तुम्ही आमची चूक माफ केली त्याबद्दल मनापासून आभार. या ठिकाणी आपण पाहताय एक चेंडू डॉट दिला गेला होता चुकून त्या ठिकाणी माफ करा. अमोल कर्डिले आपण पाहतोय षटक क्रमांक 5 साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. खऱ्या अर्थानं उद्योगनगरी भोसरी या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्रामध्ये एक आपली उंची आणि ओळख निर्माण करणारे आणि पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आधारस्तंभ आणि मोलाचं मार्गदर्शन केलंय ते प्रथम बिनविरोध नगरसेवक आदरणीय रविभाऊ लांडगे आणि भोसरी गावचे युवा नेते सन्माननीय राहुल भाऊ लांडगे या दोन्ही मान्यवरांचं मनापासून शतशः मनपूर्वक आभार असेल. 5 गडियांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहता इथे मात्र धावफलक पुढे सरसावतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपतोय 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला. अन्वी 11 संघ आपण पाहतोय पहिल्या डावासाठी फलंदाजी करताना 5 गडी बाद 43 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. निश्चितच या स्पर्धेचं औचित्य साधून ज्यांचं आगमन होतंय कैलासभाऊ लांडगे यांचे मित्र प्रदीपभाऊ हिरोडे यांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला विनंती राहील वैद्यकीय आघाडीचे कोण मैदानाच्या आतमध्ये दाखल असतील तर त्यांना विनंती राहील आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जायचंय.
नेहमी सातत्यानं कैलासभाऊ लांडगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या प्रत्येक पर्वामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील प्रथम बिनविरोध नगरसेवक आदरणीय रविभाऊ लांडगे तसेच युवाड येथे सन्माननीय राहुल भाऊ लांडगे या दोन्ही मान्यवरांचं क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक आभार असणार आहे. फर्स्ट एड बॉक्स जर असेल तर तुम्ही आतमध्ये घेऊन जा. खेळाडूसाठी थोडीशी दुखापत या ठिकाणी झालेली आहे आणि जर खेळाडूला जर मोठी दुखापत असेल तर आपण प्लेअर सबस्टिट्यूट करणार आहोत. सबस्टिट्यूट म्हणून एक प्लेअर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा महाकुंभमेळा मैदानावरती पाहत आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि शेवटचं षटक मैदानावरती शिल्लक आहे आणि ह्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये इथे मात्र आपण पाहणार आहोत की किती धावा बढवल्या जातील, मैदानावरती किती स्कोर कार्ड या ठिकाणी लावला जाईल. 6 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. एक एक चेंडू आज संजीवनी सारखं काम करणार आहे आणि एक एक धाव देखील आज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे आहे. जान क्रिकेट शान क्रिकेट ही टॅगलाईन आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आहे आणि स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ हा पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम मैदानावरती ऑन आहे. दिवस क्रमांक 2 आपण पाहता या ठिकाणी सुरू आहे आणि 2 तुल्यबळ संघांमध्ये या ठिकाणी सामना रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहताय अडवी 11 निगडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावासाठी फलंदाजी करतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 43 धावा इथे नोंदवल्या गेल्यात तर शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती श्रेयश मैदानावरती तयार होतो आहे. यंग टॅलेंट उगवता सितारा श्रेयश कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर समोर उभा आहे सचिन फागे की ज्याने मैदानावरती षटकार देखील ठोकलेला आहे, अनुभव पडाला आहे आणि अनुभवाची शिदोरी म्हणून सचिन फागेकडे देखील आपण या ठिकाणी पाहत आहे. चला इथं आपण आता पाहतो मैदानाच्या आतमध्ये 6वं षटक इथे मार्गस्थ असताना श्रेयश आणि खऱ्या अर्थाने श्रेयश देखील एक उगवता सितारा मिरचोड शहरातील एक यंग टॅलेंट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. तर त्याच्या समोर सचिन फागे ज्या प्रकारचे आक्रमक फटके सचिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेत. आतापर्यंत वार फिरवण्याचं काम अनवी 11 साठी सचिनने केलेले 6 चेंडू 15 धावा. यावेळेला आडव्या बॅटने मोठा स्ट्रोक निश्चितच खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल, मिड विकेटच्या रेंजमध्ये एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेने धावसंख्येमध्ये आकडे बदलताना 44 धावा 5 गाडीच्या मोबदल्यामध्ये. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका, येईल तारावया वाट कोणाची पाहू नका. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जर खेळायचं असेल, संघर्ष करायचा असेल तर कोणाची वाट पाहू नका. तुमचं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये आहे. वामनराव पै यांनी सांगितले तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि यावेळेस मात्र इथे आपण पाहताय मोठा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक एक जबरदस्त झेल टिपतोय. टेकन व्हेरी गुड कॅच आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. मोसिन मणियार बॅक टू द पेव्हिलियन. निश्चितच थँक्यू. या झेलसाठी टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत कारण अतिशय सुंदर झेल मैदानावरती टिपला गेला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय राज यांच्या माध्यमातून अतिशय नेत्रदीपक झेल टिपला गेलाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर तानाजी बनसोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आज आणि खऱ्या अर्थानं तानाजी बनसोडे हे नाव जर पाहिलं तर सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती अतिशय नेत्रदीपक कामगिरी करत एक क्रिकेट खेळाशी नातं जोडलं गेलं. क्रिकेट रक्तात भिनलं आणि तानाजी बनसोडे आपण पाहताय फलंदाजीसाठी दाखल आहेत. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय ऑफटिकच्या थोडासा बाहेरून निघून जाईल. मुख्य पंच सागर बोथसर कळवतील व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर 1 धाव स्कोर कार्डला भर देताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदलतोय. 45 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 6 विकेट्स. यावेळेला चेंडू टाकताना चेंडू हातातून निसरला आणि निश्चितच डेड बॉल असणार. 45 धावा आपण धावफलकावर होतोय.
70-70चे चेंडू आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहताय. विशाल वाघमारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे चेंडू या ठिकाणी या स्पर्धेकरता प्राप्त झालेले आहेत आणि फ्लाय स्लिपमध्ये आपण पाहताय खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. क्रिकेट खेळाविषयी जोडले गेलेलं प्रचंड मोठं नातं आणि ही नावं देखील आपण पाहताय क्रिकेटसाठी कायमच वेळोवेळी सहकार्य करतात. यावेळेचा चेंडू मिडऑफला उडवला होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय आणि 7व्या क्रमांकाचा गडी मैदानावरती बाद. अन्वी 11 संघाला 7वा गडी परतावा लागतोय. थँक्यू डीजे. आपण निश्चितच पाहतोय तानाजी बनसोडेसाठी टाकलेला हा फुलर लेनचा चेंडू आणि फुलर लेनच्या चेंडूला खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि पकडलेला तो झेल आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारची गोलंदाजी श्रेयसच्या माध्यमातून होती आणि 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या, 2 मोठे गडी त्याने बाद गेले. अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या बांधण्याचं काम आहे आणि शेवटचं षटक आहे सर. आणि शेवटच्या षटकामध्ये फलंदाज निश्चितच मोठे फटके खेळण्यासाठी उत्सुक असतो आणि त्यावेळेला त्या क्षणी येऊन गोलंदाजी करणे. यावेळेला पुन्हा एकदा एक धावबाद होते. मैदानाच्या आतमध्ये लागेल तो 8वा धक्का आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल श्रेयसचं. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले होते. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील सर्वात युवा खेळाडू म्हणून श्रेयसकडे या ठिकाणी आपण पाहतोय. यंग टॅलेंट आहे, उभारता सितारा आहे, उगवता सितारा मैदानावरती गोलंदाजी करतोय. यावेळेस अक्रॉस द बॅट फटका खेळला जाईल. ऑन साइड मिड विकेटला चेंडू येताना पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केले. कलेक्शन मात्र थोडंसं खराब आणि पुन्हा एकदा फेकी करताना तिथे आपण पाहताय धावा मिळतील. आज प्रचंड मोठ्या धावा मैदानावरती मात्र प्राप्त होताना पाहायला मिळतील अन्वी 11 संघाला आणि आत्ताच्या 3 धावा इथे मात्र प्राप्त होतील आणि 3 धावांच्या मदतीनं धावफलक या ठिकाणी पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 48 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ इथे संपला गेलाय. अन्वी 11 निगडी संघानं मैदानावरती बडवल्यात 48 धावा आणि विजयासाठी 49 धावांची गरज. श्रेयससाठी या ठिकाणी प्राइज येत आहे. प्रदीप हिवरकर सरांकडनं या ठिकाणी श्रेयससाठी अतिशय सुंदर षटक केलं, त्यासाठी 500 रुपयांचं कॅश पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. श्रेयसला आपण या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर देणार आहोत. अतिशय नेत्रदीपक कामगिरी श्रेयसनं केली आणि पिंपरी चिंचवड परिसरामधील एक उभारता सितारा, उगवता सितारा म्हणून या गोलंदाजाकडे आपण सातत्याने पाहत असतो आणि अतिशय अल्पावधीतच एक नावरूप कमवलेला खेळाडू श्रेयस आज मात्र पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये इथे मात्र या संघामध्ये सहभागी झाला आणि संघासाठी एक कार्यकुशल गोलंदाजी नेत्रदीपक कामगिरी करताना पाहायला मिळाला. अतिशय सुंदर खेळ मैदानावरती इथे मात्र श्रेयसचा पाहिला. एक चांगली गोलंदाजी श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा आणि पहिल्या डावाचा खेळ इथे संपला गेला. 48 धावा बनवल्यात. 49 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दिलं गेलंय. तर संघ देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळेल. अन्वी 11 निगडी संघ. निश्चितच सर, अन्वी 11 संघाने आपण जर पाहिलं पहिल्या डावामध्ये 6 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा बनवल्या. 49 धावांचं लक्ष्य खऱ्या अर्थाने हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन समोर ठेवलं गेलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या 48 धावा सर करताना आपल्याला हेमंत भोसले स्पोर्ट्स क्लब हा खेळताना पाहायला भेटेल. तर एका बाजूला अन्वी 11 हा संघ डिफेंड करताना पाहायला भेटेल. दुश्मन असल्या गाठीचा निबरवाड छातीचा कातनीचा तांड त्यात कपटाच्या
यानंतर आपण दुसऱ्या इनिंगकडे दुसऱ्या डावाकडे ते या ठिकाणी वळतोय. या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ संपला गेला. 48 बडवल्यात आणि 49 धावांचा आव्हाड या ठिकाणी आपण पाहताय संघासमोर ठेवलं गेलंय. आणि समालोचन कक्षामध्ये आता मात्र या ठिकाणी जोडले जातील व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड अतिश नरवाल सर. आपल्याला विनंती आहे या सर, आपलं स्वागत आहे. यानंतरचं गोड सुमधुर समालोचन आपल्या वाणीतनं या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. चला यापुढील सामन्यासाठी समालोचन कक्षामध्ये ज्यांचं आगमन होतोय व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड अतिशजी नरवाल सर, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आणि निश्चितच आमचे गुरुवर्य ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आम्हाला देखील बोलण्याची संधी मिळाली असे आमचे पिंपरी चिंचवड शहरातील एक नामांकित समालोचक अतिश नरवाल सर, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आणि आपण आता दुसऱ्या डावाकडे वळतोय. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. आणि आपण जर पाहिलं तर अन्वी 11 हा देखील तेवढाच ताकदवान संघ असेल. एक गोलंदाजींचा भरणा असलेला हा संघ. निश्चितच 48 धावा बनवल्या गेलेल्या आहेत, पण येणारी वेळ आपल्याला निश्चितच सांगून जाईल की 48 धावा या खऱ्या अर्थाने मोठ्या होत्या का छोट्या होत्या. कारण की क्रिकेट हा खेळ जरतरचा खेळ नाहीये आणि जरतर शिवाय हा खेळ देखील खेळला जाऊ शकत नाही. आपण निश्चितच पाहणार आहोत दुसऱ्या डावाकडे 49 धावा लक्ष असणारे. एका बाजूला अन्वी 11 निगडी हा संघ, तर एका बाजूला हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन. धन्यवाद अजय पवार सर, सुमित सुतार सर, उत्तम सावंत सर आणि वैभव देवडे सर. एक चांगलं समालोचन सर्वांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. स्कोरर देखील आपण पाहिलं तर आमचे सत्यजित आरक यांच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंगचे काम आपण पाहतोय. पंचांची भूमिका कुणालजी निकाळजी असतील, विनोदजी जाधव असतील, सागरजी बोथसर असतील. सर्वांचं नक्कीच जबाबदारीपूर्वक काम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार आहे. यावेळेस तानाजी बनसोडे महाराष्ट्र पोलीस अधिकारी 36 चेंडूचा खेळ शिल्लक 49 धाब्यांची गरज. सेकंड वरती आपण पाहतोय अकिब पटेल. नॉन स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅटर सिद्धार्थ जगताप. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात. यावेळेस पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दिशा दर्शवली गेली. बॅकफूट पंच इथे आपण पाहिला हलक्या पद्धतीने गॅप त्या शोधला गेला. अकाउंट ओपन केलं गेलं आणि खातं उघडलं गेलं. विनंती असणार आहे अन्वी 11 निगडी संघनायक कॅप्टन, तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे कंपल्सरी पाठवा. आणि खेळाडू जर का बाहेर गेला असेल तर विनंती आहे तुम्ही लगेच या. थंडर 11 चिखली संघाचे सर्वा 40+ चे एक तेच तर रनिंग बिटवीन द विकेट्स मधील बेताज बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं. उत्तम मोरे सरांचं देखील शुभागमन, मनापासून हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. तानाजी बनसोडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटर सिद्धार्थ जगताप समोर असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा नक्की स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त उचली, चांगलं व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, चांगला टप्पा त्या ठिकाणी गोलंदाजाला मिळतोय. नाव आहे तानाजी बनसोडे, परंतु समोर सिद्धार्थ जगताप एक उदयोन्मुक्त खेळाडू आहे. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये जर का या खेळाडूकडे जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला प्रकाश झोतात असणारा खेळाडू आहे. मोठमोठ्या गोलंदाजांविरोधात देखील चांगली फलंदाजी, फटकेबाजी कशी करावी हे या खेळाडूने देखील सर्वांना दर्शवलं. पुढे सरसावत प्रहार ओव्हर द कव्हर्स, इनसाइड आउट स्ट्रोक, 1-2 टप्पे घेऊन चेंडू मारेल निसर्गासोबत. गोड गप्पे, चौकार, 4 धावा. पंचांचा इशारा ओके. धन्यवाद दीदी. आपला हा षटकार आहे, परंतु कमालीच नक्कीच यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आणि गोलंदाजी मात्र केली क्रॅक. लाईन अँड लेंथ ओळखली, दिशा चेंडूला दर्शवली, दशा डाव्या फलकाची बदलेल. 6 धावा डाव्या फलकावरती जमा, डाव्या फलकावरती 7. इथे मात्र डाउन द लेग दिशा भरकटली. पुन्हा एकदा पंचाने देखील कळवलं, जनाब आप जब जब दिशा से भटकोगे हमारी नजरों में खटकोगे. व्हाइट बॉल.
थंडर 11 चिखली संघाचे सर्व उत्तमजी मोरे यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाणार आहे. सिद्धार्थ अर्थातच भैया सिद्धार्थ जगताप यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 आणि तानाजी बनसोडे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. इथे गोलंदाजाला देखील बक्षीस, फलंदाजाला देखील बक्षीस. तर क्षेत्ररक्षकांची बारी. यापूर्वीच्या मॅचमध्ये एक अफलातून झेल देखील आपण पाहिला आणि त्यांच्या देखील कामगिरीसाठी पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये जितके विकेट हॅट्रिक संपन्न होतील सलमान शेख यांच्या माध्यमातून देखील 201 रुपयांचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाणार आहे. तानाजी बनसोडे पुन्हा एकदा यावेळी देखील लोअर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर 200 रुपयांचं पारितोषिक उत्तम मोरे यांच्या वतीने दिलं जाणार. आणि डीजे किरण अंधेरी रातों में सुनसान. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर तानाजी बनसोडेच्या या षटकाची सुरुवात झाली. एका धावेने दुसरा चेंडू डॉट आला. तिसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हल्ला चढवला होता सिद्धार्थने तानाजीवर आणि खऱ्या अर्थाने तानाजीने प्रति हल्ला करत त्याला बाद केलं. ह्याला म्हणतात जशास तसे उत्तर. आणि तानाजी बनसोडेचा पहिलं षटक आपण पाहतोय. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो अभिजित. अभिनव पवार न्यू बॅटर नवीन फलंदाज. येथे अकीब पटेलची साथ नक्की देणं गरजेचं आहे. यापूर्वी जी चूक सिद्धार्थ जगतापने केली आता मात्र पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा इथे देखील बॅकफुट पंच आपण पाहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये इथे मात्र चेंडू हातातून निसटतो. या सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं धाफलकावरती 9 धावा आहेत. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू कमालीचे टाकलेत. एक जरी षटकार आला असेल ना त्यानंतर प्रतिकार तानाजी बनसोडे यांच्या माध्यमातून देखील. करंट रन रेट देखील आपण पाहिलं तर 10.80. रिक्वायर्ड रन रेट मात्र 7.74. विकेट जरी गमावले असतील तरी तुम्हाला खेळपट्टीवरती थांबून धावा जरी बनवल्या ना तरी सहजरित्या या लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. पुन्हा एकदा इथे देखील बॅटची कडा लागली. पॉइंटला त्या ठिकाणी खेळाडू उभा असेल आणि चेंडूचा पाठमारा देखील केला जाईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील खेळाडू त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. दफलकावरती 10 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन विरोधात अणवी 11 निगडी हा संघ आपण पाहतोय ज्यामध्ये इथून बाजी मारावी लागेल. इथून जर का बाजी मारली नाही तर नाराजी मात्र तुमच्या हाती लागेल. जिंकलात नाही तर पराभवाला देखील सामोरं जावं लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि संघर्षाशिवाय तुमच्या कहाणीला कुठल्याही प्रकारे अंजाम दिला जाऊ शकत नाही. संघर्ष जितना बडा होगा मेरे दोस्त, जीत उतनी ही शानदार. थोडासा वेळ नक्कीच मिळालाय तर आपण डीजे मास्तर यांना देऊया संधी. वाजवा गाणं. धन्यवाद, थँक्यू. न्यू बॉलर नवीन गोलंदाजी मार्कवर त्रिदेव अर्थात मयूर खरात. निश्चित आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी संघनायकांनी ज्यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय पिंपरी चिंचवड शहरातील एक घातक गोलंदाज त्रिदेव उर्फ मयूर खरात. आणि निश्चितच आता मयूरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे कारण की विजयासाठीचं समीकरण आपण पाहिलं तर उरलेल्या 30 चेंडूंमध्ये 39 धावा फक्त राहिलेल्या आहेत आणि त्यावेळेला मयूरचा अनुभव खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये त्याचा कस लावणार आहे. अतिन भाऊ रोकडे विनंती असणारे आपण संपर्क करायचा. पहिला चेंडू हो लोअर फुलटच होता. हलकी हाताने खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरेज तिथे निश्चितच डॉट स्वरूपातील चेंडू आणि निश्चितच आपण पाहतोय ज्यांचं आगमन होतोय अतिन भाऊ रोकडे चिखली फायटर संघाचे संघ मालक
आणि पहिला सामना आपण पाहिला तर चिखली फायटर संघाने जिंकलेला आहे आणि निश्चितच दुसऱ्या फेरीमध्ये एका विजयाच्या आत्मविश्वासाने तो दाखल होईल. हो, यावेळेला उलटा फुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि आपण पाहिजे पॉईंटच्या रेंजमध्ये चेंडू गेला, तिथं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि मिळेल ती धाव संख्या फक्त आणि फक्त 1. आणि समीकरण आपण आता जर धाव फलकावर पाहिलं 1-1 फॉर 1 आफ्टर 1.2 ओव्हर्स. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. अगदी रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला, स्विच हिटचा प्रयत्न केला गेला, दिशा दर्शवली होती अक्की पटेलने, परंतु गॅप मात्र त्या ठिकाणी भेटू शकले नाही. कौतुक तिथे कव्हर पॉईंटच्या नक्कीच खेळाडू देखील असणार. मयूर खरात पुन्हा एकदा सज्ज होणार आहेत. 11 धावा धफलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले, 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी देखील यावेळी चेंडू आपण पाहतो मिडविकेटच्या रेंजमध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव निश्चितच इथे मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न निश्चितच फलंदाजाकडनं झाला होता अभिनव पवार, पण त्यावेळेला आपण जर पाहिलं बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला आणि चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या रेंजमध्ये जातोय. सिंगल डबल्स वरती नक्कीच कामकाज जो सुरू ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा तो देखील योग्य आहे, फक्त विकेट्स मात्र सांभाळून ठेवण्याची गरज. निश्चितच ज्यावेळेला मोठे फटके येत नाही ना त्यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळत धाव फलक हलतं ठेवण्याचं काम फलंदाजांनी केलं पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला भेटतात. कारण की पुढं मयूर खरात हा एका नावाजलेला गोलंदाज, त्याला खऱ्या अर्थाने सन्मान देताना आणि धाव फलक हलतं आणि खऱ्या अर्थाने चालतं ठेवण्याचं काम. आणि निश्चितच आपण पाहतोय हे फलंदाज देखील तेवढेच ताकदीचे आहेत. अभिनव पवार आणि अकीब पटेल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित होता, फटका फसला गेलाय. तिथे मिडाऊनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि पकडेल झेल आणि संपवेल अभिनव पवारचा खेळ. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. फलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचतोय. सोहम मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 13 धावा धफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 25 चेंडूंचा खेळ शिल्लक, 36 धाब्यांची गरज. हा फलंदाजांकडून ज्या चुका इथे होत आहेत ना त्या चुका कदाचित महाग पडू शकतात, कारण गोलंदाज इथे कमबॅक करतात. फलंदाजांना वेळोवेळी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये नक्कीच ते अडकवतात. निश्चितच आपण या षटकाच्या सुरुवातीला जर पाहिलं 7.77 रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललेलं आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सोहन मोरे. अकीबच्या सोबतीला तो आता असेल ऑन स्ट्राईक. यावेळेला आलेलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेला. तिथे चेंडू जातोय एसटी रक्षकांच्या पाठीमागे डॉट स्वरूपातील चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावर आपण पाहतोय 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि यापुढील समालोचन कक्षेमध्ये फेरबदल होईल. एक नवीन युवा टॅलेंटेड समालोचक यावेळेला आपल्यासोबत जोडले जातील. करू का आता अनाउन्स केलेलंच आहे तर राहू द्या. चला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचतंय. पुन्हा एकदा तानाजी बनसोड. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज देखील असणार आहे, परंतु गोलंदाजांकडे फक्त आणि फक्त विकेट हा पर्याय शिल्लक आहे. कारण डॉट बॉल्स जरी टाकले तरी दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवरती पडू शकतं, परंतु फलंदाज देखील एका चेंडूची वाट पाहणार आहे आणि वाट देखील एकाच चेंडूची लावणार आहे. जर का बॅटवरती चेंडू आला तर षटकार येऊ शकतो, चौकार येऊ शकतो. सेन्सिबल क्रिकेटवरती भर दिला जाऊ शकतो. निश्चितच सर क्रिकेट है निश्चित का खेल है, यहाँ पे हर प्रेडिक्शन फेल है आणि एक चेंडू सामन्याला खऱ्या अर्थाने कलटने देऊ शकतो आणि दोघेही हो यावेळेला फुलर लाईनचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या रिजनमध्ये चेंडू होतोय. एक धाव निश्चितच मिळेल
आणि तानाजी बनसोडे देखील गेली अनेक वर्ष अविरतरित्या क्रिकेटचा खऱ्या अर्थाने सराव करताना आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिसतात. आणि समोर अकीब पटेल आणि सोहन मोरे हे यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थाने हा बॅटल यंग टॅलेंट वर्सेस अनुभव. एका बाजूला तानाजी बनसोडे पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस कार्यरत असलेले आणि खऱ्या अर्थाने आपलं प्रोफेशनल लाईफ जगत असताना खऱ्या अर्थाने आपलं छंद जोपासण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक धाव निश्चितच मिळेल. एका धावसंख्येमध्ये वाढ होईल. 15 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला भेटतात. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढची देखील कहाणी आपण पाहिली तर गोलंदाजांच्या फेवरमध्ये जाऊ शकते, परंतु फलंदाजाने जर का एखादा प्रहार केला तर त्यांच्या संपूर्ण प्रयत्नावरती पाणी देखील फिरलं जाऊ शकतं. शेवटचे 22 चेंडू शिल्लक आहेत. 34 धाब्यांची गरज आहे. जर का इथून फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं तर मॅच ते सहजरित्या जिंकू शकतात, परंतु गोलंदाजाने जर का फलंदाजांना अडचणीमध्ये टाकलं तर त्यांना देखील पराभवाचा सामना कदाचित करावा लागू शकतो. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ. एका ओव्हरमध्ये देखील ही पूर्ण मॅच फिरू शकते आणि एकाच ओव्हरमध्ये मॅच विरोधी संघ देखील जिंकू शकतो. काही होऊ शकतं. एखाद्या बाजूला फलंदाज जड असतील, दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचा पारडा देखील वजनदार असेल. निश्चितच सर, जो संघर्ष खऱ्या अर्थाने मैदानाच्या मध्ये करेल आणि मेहनत यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळण्याचा प्रयत्न निश्चित होता. इथे बॅटची कडा आणि चेंडू डीप पॉईंटच्या मध्ये फटका बसलेला. निश्चितच एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटची कडा घेऊन डीप पॉईंटच्या रिजन मध्ये जातोय. एक धाव मिळेल. राहील मुलानी त्याचप्रमाणे आमचे शंकर गायकवाड हे देखील क्रिकेट मित्र परिवार उपस्थित होतात. हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 21 चेंडू 35 धाब्यांची गरज. पण जेवढे चेंडू डॉट पडतील ना तेवढं वातावरण फलंदाजांदरम्यान हॉट होईल. यावेळेला आपण पाहिलं तर टप्पा टप्पा आणि टप्पा तानाजीचा टप्पा अतिसुरेख आपल्याला पाहायला भेटतोय. आणि लाईन अँड लेन साठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. आणि समीकरण विजयाचं येऊन पोहोचले 20 चेंडू 32 धावा. काय वाटतं सर? इथून पुढची रणनीती जर का आपण अनवी 11 निगडी संघाकडून पाहिली ना तर त्यांचं टार्गेट फक्त आणि फक्त अकीब पटेल असणार आहे. अकीबला बाद केला तर एक आत्मविश्वास पुन्हा एकदा गोलंदाजांमध्ये जागा होईल. संघाची ताकद मी म्हणेल पुन्हा एकदा एकवटली जाईल. कारण की जोपर्यंत अकीब मैदानाच्या आतमध्ये आहे ना खऱ्या अर्थाने सामन्याचं पारडं फिरवण्याचं काम तो करू शकतो, तेवढी क्षमता अकीब मध्ये आहे. आणि निश्चितच गोलंदाज अकीबच्या पाठीमागेच लागणार आहेत. यावेळी देखील फ्लिक ऑफ द रिस्ट जमिनी समांतर फटका डीप स्कोर लेगचा खेळाडू धावत पडत येईल. सुंदर क्षेत्ररक्षण कलेक्शन गोलंदाजाच्या माध्यमातून लाजवाब. एका धावेची ते संतुष्टी असणार. 18 धावा धावफलकावरती शेवटचे 19 चेंडू 31 धाव्यांची गरज. आता असं वाटतंय की या चेंडूवरती किंवा पुढच्या षटकामध्ये कदाचित फलंदाज आक्रमक रूप धारण करतील. आता ती काळाची गरज बनलेली. कारण की आपण सुरुवातीला जर पाहिलं तर रिक्वायर रन रेट हा कमी होता, आता वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 19 चेंडू 31 धाव्यांची गरज. आता रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचलोय ते 10 वर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्षेत्ररक्षणाची हालचाल पाहताना, परंतु इथे काहीच फंबल काहीचा ब्रेक नक्कीच घेतला जातोय. कारण पाहिजे तो रनअप, पाहिजे ती ग्रीप जर का चेंडू टाकण्यासाठी मिळाली नाही ना तर गोलंदाजांनी त्या ठिकाणी कधीही थांबणं चांगलं. श्री स्वामी समर्थ चिंचवड संघाचे अष्टपैलू खेळाडू कर्णधार आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व दादा अर्थात संतोष भोसले यांचं शुभागमन. हार्दिक स्वागत. ओ इथे लॉफ्टर स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता, काटा बदललाय चेंडूने, मात्र इथे काटा बदललाय. आउट स्विंग प्रकारचा हा चेंडू. एक चांगलं व्हेरिएशन गोलंदाज तानाजी बनसोड यांच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ इथे संपला. धावफलकावरती आपण पाहतोय बनवला गेल्यात 18 वरती 2 ही स्थिती. शेवटचे 18 चेंडू 31 धाव्यांची गरज. तोपर्यंत डीजे घ्या तुम्ही तुमचा बेल, वाजवा गाणं. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये वळूयात. 18 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला असा हा गोलंदाज निगडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा मयूर खरात.
चौथ्या षटकामध्ये आणि खऱ्या अर्थाने हे षटक निर्णायक असणार आहे आणि आपण या षटकाची सुरुवात होताना पाहतोय. इथे निश्चितच मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू गेला होता, तिथे काही चेंडू हवेमध्ये होता, तिथे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक 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 आणि वारंवार होणारी मैदानाच्या आतमध्ये चूक आपण पाहतोय. ग्लेन मॅक्सवेलचा देखील झेल सुटला होता. वर्ल्ड कप 2019चा तो आपण सामना अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलिया 2023चा तो वर्ल्ड कपचा सामना आपण निश्चितच आठवू शकतो. ग्लेन मॅक्सवेलचे 2 कॅच सुटले होते. ऑस्ट्रेलियाने घर वापसीचा प्रवास सुरू केला होता. ग्लेन मॅक्सवेल मैदानाच्या आतमध्ये आला, 2 झेल सुटले गेले आणि त्याच्यानंतर 2023च्या वर्ल्ड कपवर आपलं नाव अधोरेखित केलं. विशेष म्हणजे जेव्हा झेल सुटला ना, सर्वात जास्त निराश झाला जुनेद शेख. कारण 12th मॅनच्या देखील चेहऱ्यावरती तितकाच राग आणि निराशा असते जितक्या चुका मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून होतील. आता हे जीवनदान कितपत महागडं ठरेल. यावेळी स्विचचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न, दबाव दबाव आणि दबाव पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाजांना तिथे पाहूया. आताची जी धाव आहे ती मला वाटतं पंचांचा इशारा अजून आपल्यापर्यंत. यस, बॅकच्या मदतीने एक धाव संघाच्या खात्यात, म्हणजे इथे देखील चूक झाली. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चूक होईल ना, फलंदाजांच्या धावींची भूक वाढल्याशिवाय राहणार नाही. दादा भोसले यांना देखील चांगला माहिती आहे, एका कॅचमुळे T20 विश्वचषक आपल्याकडे आलाय. जर तो कॅच सूर्यकुमार यादवकडून निसटला असताना तर आज कदाचित दृश्य वेगळं असू शकलं असतं. क्रिकेटमध्ये कधी जीवनदान कुठल्या फलंदाजाला द्यायचं नाही. जर का दिलं तर तुम्ही डेव्हिड वॉर्नरचं शतक आठवा, दिलं तर रोहित शर्माचं 200 आठवा आणि दिलं तर ग्लेन मॅक्सवेलचे देखील 200 आठवा. निश्चितच सर, ओळख मैदानाच्या आतमध्ये ह्या वेळेला देखील पुन्हा उलटा फुलटा फरक करण्याचा प्रयत्न, या वेळेला कुठली होणार नाही. चूक भागवली, विकेटची बुक, तिसरा गडी, बॅक टू दी पवेलियन. नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. चला व्यंकटेश, ओळख मैदानाच्या दिशेने जिथे समीकरण येऊन पोहोचलो, इथे 15 चेंडू 28 धावा. अक्षय परदेशीने मी म्हणेल संघाला विकेटची खुशी दिली, कारण विकेट घेणं गरजेचं होतं. इथे जर का हा झेल निसटला असताना गोलंदाजाचा कम्प्लिटली मी म्हणेल आत्मविश्वास कुठेतरी कोलमडला असता. कारण पुढचा चेंडू त्याला टाकायचा कसा हे देखील समजलं नसतं. जेवढ्या चुका मी मगाशी सांगितलं खेळाडूंच्या माध्यमातून होतील तितक्या धावा बनवण्याची संधी फलंदाजांना होईल. कारण की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला फिल्डर कडनं पाहिजे तशी मदत मिळणं गरजेचं असते. जाळ खऱ्या अर्थाने गोलंदाज विनत असतो आणि त्या सांगवी परिसरातील देखील आपण पाहिलं पहा, बुमबुम माट्या नावाने प्रसिद्ध आमचे जवळचे जिवलग मित्र, जुना चेंडू हरवण्यामध्ये सर्वात जास्त सक्षम सौरभ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. हार्दिकाचं स्वागत. आणि अजून एक तंत्रशुद्ध फलंदाज प्लस ऑलराऊंडर म्हणून देखील ज्याची ओळख श्री पुष्पराज देखील उपस्थित होतात. मनापासून हार्दिकाचं स्वागत. ओळख मैदानाच्या आतमध्ये लखन कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 15 चेंडू 28 धावांची गरज आणि मयूर खरातच्या पहिल्या चेंडूवर निश्चितच झेल सुटला होता, पण तिसऱ्या चेंडूवर तोच गडी बाद केला आणि समीकरण विजयात बदलले. 15 चेंडू 28 धावा एका बाजूला, अन्वी 11 निगडे हा संघ तर एका बाजूला हेमंत भाऊ कदम भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन. हो, यावेळेला सुरेख सुरेख अति सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शरीर भेदक चेंडूचा मारा केला गेला होता, परंतु लखन जो न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ना, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे पॉवर आहे बिग हिट्स लगावण्याची. इथे मात्र बिग हिट्स लगावल्या तर मात्र तुम्हाला तो विजय नोंदविता यावेळी देखील आपण पाहिलं तर सिंगल तर आली 22 धावा फलकावरती. शेवटचे 14 चेंडू 27. इथे मात्र संघाला आता विजय नोंदवून देण्याची सर्वात मोठी जबाबदारी आकिब पटेलच्या खांद्यावरती. हो, आकिबचा प्रयत्नाला यश भेटत नाही, कारण की आकिब जोपर्यंत स्ट्राईकवर असणारे मैदानाच्या आतमध्ये असणारे तोपर्यंत अन्वी 11 संघाची दोकी तशीच कायम राहणार आहे. आकिब पटेल 12 चेंडू 11 धावांची वैयक्तिक
खेळ खेळतोय. लखन कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आसपास दाखल झालाय. 13 चेंडू 27 धावेंची गरज. गोलंदाज मयूर खरात क्षेत्ररक्षणाची हालचाल नक्कीच करत असताना पाहायला मिळतात. पाहिजे तिथे तो खेळाडू नक्की थांबवला जातोय. कदाचित फलंदाजाला त्याच दिशेने फटका खेळवण्यासाठी भाग पाडावं लागू शकतं किंवा प्रहार अकीब पटेलच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. हो, पुन्हा एकदा हलकासा ब्रेक इथे घेतला जातो. थांबवलं जातंय. शिकार करण्यासाठी प्रत्येक वाघ 2 पावलं कधीतरी मागे घेतो. जेव्हा गोलंदाज इथे थांबतो ना चेंडू टाकण्यासाठी, तितका वेळ फलंदाजासाठी देखील मिळतो. आणि निश्चितच सायकोलॉजिकल खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये मयूर त्यांनी फलंदाजाच्या पावलांकडे लक्ष ठेवलं. त्यानंतर यावेळेला मोठं आक्रमण, मोठा हल्ला, चेंडू होतोय परार, पोहोचतोय सीमारेषा पार, येतोय षटकार. रात जागन पुरा यस, पंचांचा इशारा माग मागन चेक करायचं. जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुरा दिस भरा तुझ्या फिरतो माग मागन. जादू म्हणतो मला चावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला. माग पळून पळून वाट माझी लागली आणि तू वळून मी माझ्याकडं पाहिला. थँक्यू. चला विनंती सर, रोहित खेळाडू आपापली जागा घ्या. सर्व खेळाडू आपापली जागा घ्या. निर्णय तिसऱ्या पंचांचा देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडासा वेळ घेतो. निरीक्षण त्या ठिकाणी केलं जातं. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. कुणाल निकालजे सर नक्की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला लॉफ्टेड स्ट्रोक मिळेल अकीब पटेलच्या माध्यमातून. यापूर्वी आपण नक्कीच पाहिला. एका बाजूला आपण पाहिलं तर अनिबी 11 निगडी, दुसऱ्या बाजूला हेमंत भाऊ भोसले. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय यस, इट इज नो बॉल. अर्थात 6+1 अशा होता 7. अकीब पटेल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा, फिक्र करणे की क्या बात. तेच सर, मागाशी देखील मी उल्लेख केला होता. अकीब पटेल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल, मैदानाच्या आतमध्ये असेल, तोपर्यंत हा सामना सहजरित्या सुटू शकत नाही. शेवटचे 13 चेंडू 20 धावांची गरज. आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा. इथे लायसन्स ओपन करून दिले पंचांनी. गाडी कुठेही चालवा, तुम्हाला या चेंडूवरती तरी कुठल्याही प्रकारची रोकटोक नसेल. अकीब आणि अकीब अगदी आपण पाहिलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, पानी से जो नहाते वो सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन पसीने से जो नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. यावेळी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अकीब, तर दुसऱ्या बाजूला मयूर खरातच्या माध्यमातून. कालचा कानमंत्र आपण पाहिलं तर पहा सनी कांबळे यांच्या माध्यमातून देखील दिलं जातं. तितकंच कानमंत्र मी म्हणेल अकीब पटेलच्या माध्यमातून देखील लखन कदमला दिलं जातं. लखन कदम देखील म्हणते भावा तू बिंदास बीड, मी देखील तुला पाहिजे तशी साथ देणार. यावेळेला कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे धावबाद होण्याची निश्चित संधी होती. तिथे मिळेल 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धाव फलकावर आणि विजयाचं समीकरण जाऊन पोहोचलं. इथे 12 चेंडू 19 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. इथून पुढे देखील आपण पाहिलं तर पहा विजयासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देखील तितकंच करतील आणि गोलंदाज देखील तितकंच करतील. आमचे अजून एक नक्कीच 40+ अनुभवी खेळाडू मुन्ना शेख देखील उपस्थित होतात. मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचे 12 चेंडू 19 बनवले जातील का 12 मध्ये 19 थांबवले जातील. कंपल्सरी सामना चेस करावा लागेल. 30 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटके संपले ना, त्यामध्ये आता गोलंदाजाने देखील जो प्रेशर हँडल नक्कीच प्रेशर फलंदाजावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता, आता तो प्रेशर दबाव फलंदाजाने बाजूला केलाय. अजून एक सांगवी परिसरातील 40+ दर्जादार खेळाडू, तितकेच अनुभवी पंच आमचे पप्पू बर्दाड, प्रकाश बर्दाड देखील उपस्थित होतात. मनापासून हार्दिक असं स्वागत. तसंच श्री पुष्पराज आणि तदनंतर आमचे सौरभ शिंदे, तिन्ही मित्र परिवारांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. हो यस, सौरभ शिंदे नंतर अगोदर बुंबुम माट्या, मनापासून हार्दिक असं स्वागत.
पुन्हा एकदा कानानंतर देऊन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर तैनात केलं जाणार आहे आणि गोलंदाजाचं नाव आहे रहबार शेख. रहबार एक तेज तर्रार विस्फोटक फलंदाजांना नेहमी आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी चर्चित असणारा गोलंदाज रहबार, परंतु समोर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय आकिब. आकिब आणि आकिब च्या हातामध्ये आहे संघाच्या विषयाचं नशीब. निश्चितच सर, नशीब बदलायचं असेल तर तुम्हाला संघर्ष, कार्य आणि जिद्द हे मैदानाच्या मध्ये पकडली गेली पाहिजे. गोलंदाज यावेळेस चेंडू बॅटवरती आला, चेंडू बॅटवरती आला, राग आला वाघाची तहाड, फोरला पहाड, वन कोल्डीचा दणदणीत षटकार, 6 धावा. धन्यवाद. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे, पहा तुम्ही चेअर करा परंतु लाईव्ह मध्ये देखील आपला आवाज येणार नाही, याची देखील थोडीशी दक्षता घ्या, काळजी घ्या. आनंद सेलिब्रेट करण्यासाठी सर्वांना वेळ मिळणार आहे, परंतु थोडस माईक पासून दूर. यावेळेस मात्र डॉट बॉल. निश्चित आपण पाहतोय ज्या प्रकारची फलंदाजी आकिबने केलेली आणि संयम दाखवलं मैदानाच्या आतमध्ये, जसे जसे चेंडूवाले सन्मान दिला, जे खऱ्या अर्थानं थोडेसे पुन्हा डीपेक्स कव्हरच्या ठिकाणी चेंडूला टोल लावलाय, नाव आहे गोलंदाजाचा रहबार, करेल वारंवार हल्ला, करेल वार, खेचेल आकिब पटेल, ब्रँडेड असा चौकार, 4 धावा. थँक्यू. 40 धावा फलकावरती आणि 3 गडी गमावल्यानंतर देखील आता आपण समीकरण पाहतोय 9 चेंडू 9 धावांची गरज. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि गैरअर्थाने आपण जर पाहिलं आकिबची फलंदाजी, चांगल्या चेंडूंना सन्मान दिला, खराब चेंडूंना खऱ्या अर्थाने त्यांची दिशा दाखवण्याचं काम आकिबच्या फलंदाजीने केलेलं आहे. 17 चेंडू 27 धावांची वैयक्तिक खेळी, यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने सरळ दिशेने घेतलेला फटका, एका धावेवर समाधान मानावे निश्चितच लागेल. 41 धावा या धाव फलकावर लागतील आणि विजयाचं समीकरण 8 चेंडू 8 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा देखील शिल्लक आहेत 8. कोण कोणाची लावेल वाट, कुठल्या संघाचा कर्णधार इथून पुढे जिंकल्यानंतर करेल स्वतःची मानताट. आमचे डीजे अनिल यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. पूर्ण त्यांची डीजे ऑपरेटिंग साऊंड सिस्टम त्या सर्व मित्रपरिवारांचं देखील खूप मनापासून असं कौतुक असणार आहे. 8 चेंडू 8. रहबार काहीचा कानमंत्र देऊन रहबार देखील गोलंदाजी मार्कवर. टॉस लखन कदम के कदम मैदान के अंदर पड़े और बड़े प्रहार लीजिए, 6 धावा. तरबूजे का देखकर खरबूजा रंग बदलेगा, षटकार. डीजे विकास. थँक्यू. लखन ने सांगितलं भाई क्यों ना बहती गंगा में अब मैं भी हाथ धो लूं. केवळ 2 धावांची गरज, 7 चेंडू शिल्लक. अजून एक प्रहार केला, यावेळेस मिस्टन स्ट्रोक, फटका तर फसलाय, 1 धाव तर पळून काढली गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का, होईल का, होईल का, त्या ठिकाणी पळापळ धावपळ आणि चळवळ मात्र इथे संपेल, थांबेल सामना. शेवटच्या 2 धावा आल्या, विजय या ठिकाणी साकार होईल हे म्हणते भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून. आकिब आणि लखन यांचं करावं लागेल मन भरून कौशिक. वाजवा गाणं. थँक्यू. ग्राउंड्समॅनला विनंती आपण लाईनअप करायचे. ग्राउंड्समॅन विनंती आपण मार्किंग करायचे. विकास यांना विनंती केली जाते. टॉस इथे आपण करतोय, नाणेफेकीचं कौल आपण इथे संपन्न करतोय. प्रथमतः
स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण सगळेजण पाहत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व इथे आपण पाहिलं तर संपन्न केलं. त्याच दुसरा दिवस आपण पाहिलं तर इथे संपन्न केला होता आणि दुसऱ्या दिवसातील पुढील मॅचचा टॉस आणि त्याचबरोबर आपण मॅन ऑफ द मॅचचा सामनाऱ्याचा किताब तो देखील आपण इथे देऊन सन्मानित करतोय. सांगवीचा संपूर्ण मित्र परिवार, सौरभजी शिंदे, सगळ्यांना विनंती आपण सगळे या श्री पुष्पराज, त्याचबरोबर प्रकाश सरांना विनंती आपण या सगळ्यांच्या शुभास्ते आपण यश दादाला विनंती आपण या यश दादांच्या शुभास्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. सामनाऱ्याची ट्रॉफी ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. 40+ द लिजंड क्रिकेटर, 40+ प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी संघ मालकीत घेतले ते सन्माननीय उत्तमभाऊ मोरे, मुन्नाबाई शेख यांना विनंती या, दादाभाऊ भोसले यांना विनंती आपण या सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सामनाऱ्याचा किताब देतोय. इथे आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि त्याचबरोबर सगळी पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. आकाशदादा कंद, युवा नेते भोसरी यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे. तर प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीने पारितोषिक आपण पाहतोय. आकर्षक टी शर्ट, त्याचबरोबर गॉगल, त्याचबरोबर कॅप, 70-70च्या सगळ्या वस्तू आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो देखील आपण इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. अभय जाधव ठरल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनार किताबाचा मानकरी. जबरदस्त कामगिरी करत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो देखील आपण सांगवी PWD परिसरातील सगळ्या मित्र परिवाराच्या शुभास्ते आपण देऊन सन्मानित करतोय. अभय जाधव इथे मॅन ऑफ द मॅच सामनार किताबाचे मानकरी ठरतात. युवा नेते, युवा उद्योजक आणि गोल्डमॅन प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीने आकर्षक 70-70चा ब्रँडेड टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. 70-70ची कॅप आहे, एक आकर्षक ब्रँडेड गॉगल आणि त्याचबरोबर अमेरिकन टुरिस्टरची एक आकर्षक ब्रँडेड बॅग ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. अभय जाधव इथे आपण पाहिले तर ठरतायत मॅन ऑफ द मॅच सामनार किताब, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाने आपण सन्मानित करतोय. गॉगल तो देखील आपण देतोय प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीनं. तर एक ब्रँडेड बॅग ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. अमेरिकन टुरिस्टरची असणारी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील ब्रँडेड बॅग आणि त्याचबरोबर स्वर्गीय कैलासवासी मारुती नाना कंद यांच्या स्मरणार्थ पैलवान आकाशदादा कंद, युवा नेते यांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी आहे ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच किताबांना आपण अभय यांना इथे मात्र सन्मानित केला ते. हा सगळ्या सांगवी PWDच्या मित्रपरिवाराच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊन सन्मानित करतोय अभय यांना. तानाजी बनसोडे साहेबांना विनंती आपण त्यांना देखील काय वैयक्तिक बक्षीस आहे ते देखील आपण इथे देऊन सन्मानित करतोय. अभय आपल्या समोर सोडल्या जातील. अभय काय सांगाल, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात त्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे देऊन सन्मानित केल्या जाते, त्याबद्दल काय सांगाल? मी प्रथमतः माझ्या संघ मालक व संघ नायकांचा आभार मानेल की त्यांनी मला इथे खेळण्याची संधी दिली. ऑक्शनमधून मला त्यांनी निवड केली माझी. मॅच बद्दल काय सांगाल? संघाला सामना जिंकून दिला. खरं तर महत्वाची मॅच होती, जिंकणे गरजेचं होतं. डू ऑर डायचा सामना होता, तिथे तुम्ही जिंकलाय आणि एक संधी मिळते, त्याबद्दल आणि संघ मालकांबद्दल काय सांगाल? ही मॅच खूप महत्त्वाची होती, डू ऑर डाय पोझिशनला होती. त्यामुळे सर्वांना आपापल्या ह्याच्या क्षेत्रात 100% एफर्ट द्यायचे होते. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी जीव लावलेला होता या मॅचला आणि आमच्या संघनायकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि माझ्या हातात बॉल दिला आणि मी तो विश्वास त्यांचा सार्थ केला. सर्वांचा सपोर्ट चांगला होता, टीमचा, मालकांचा. धन्यवाद. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा अभय. त्यानंतर आता टॉस आपण करतो, दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीचा गोल आपण संपन्न करतो. तत्पूर्वी सौरभजी शिंदे यांना विनंती असेल की आपण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2च्या निमित्तानं सगळ्या खेळाडूंना आपण सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात. प्रथमतः रोहित भाऊ लांडगे आणि कैलास दादा लांडगे, संदीप भाऊ नाणेकर यांचं खरंच कौतुक करायला लागेल की ही टुर्नामेंट जी 2 वर्ष सक्सेस चालू आहे ती वर्षानुवर्ष चालत राहील आणि ह्याच्यापेक्षा मोठी होईल, ह्याच्यासाठी आमचे त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. टॉस करतो आपण.
सौरभ शिंदे देखील आपण पाहिलं तर PCPL मध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला खेळताना आणि संघ मालकीत देखील घेताना ते पाहायला मिळतीलच. PCMC 40+ मध्ये देखील ची स्पर्धा होणार आहे. पिंपरी चिंचवड 40+ प्रीमियर लीग, त्यामध्ये देखील सौरभ शिंदे संघ मालकीत घेणार आहेत. त्याबद्दल एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. संघ मालक सनीभाऊ कांबळे यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करेल की त्यांचा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. संघ मालक सन्मान्य सनीभाऊ कांबळे यांना विनंती आहे. तोपर्यंत तानाजी बनसोडे साहेबांना विनंती आपण उत्तमजी मोरे यांच्या वतीनं जे पारितोषिक होतं ते देखील आपण इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. सनीभाऊ कांबळे संघ मालकांचा विशेष सन्मान इथे आपण संपन्न करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपण या स्पर्धेत संघ मालकीत घेतलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. संघ मालकीत घेतलं त्याबद्दल आपण या स्पर्धेबाबत 1-2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. कैलास सरांचं बोलन तेवढं कौतुक कमी आहे, कारण त्यांनी आम्हाला चांगली संधी दिली. प्लॅटफॉर्म कुणाला पण भेटत नाही सहजासहज. आज PCMC हाफ खेळायला म्हणजे PCMC लीग खेळायला खूप संघ म्हणजे नाही का तडपड करत आहेत, पण सरांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सरांचं नाही का मनापासून धन्यवाद मानतो. आणि पुढच्या वेळेस पण मी माझा संघ परत एकदा टाकणार आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आता तानाजी बनसोडे साहेबांना विनंती आहे, 200 रुपयांचं पारितोषिक आपण देऊन सन्मानित करतोय. अकिबाईंना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण उत्तमजी मोरे साहेबांच्या वतीने 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि ते देखील आपण तानाजी बनसोडे सरांना इथे आपण देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले. तानाजी बनसोडे साहेब एक महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून देखील आपण सातत्याने त्यांना पाहिलेलं आहे. साहेब काय सांगाल या विकेट बद्दल? काल धावा बनत नव्हत्या, आज धावा बनतात, विकेट देखील येत आहेत, आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? प्रथमतः कैलास भाऊ लांडगे सर आणि उपाध्यक्ष संदीप नाणेकर यांचे मनापासून आभार मानतो, कारण की ज्या क्रिकेट प्लेयर लोकांचं क्रिकेट बंद झालं त्यांचं क्रिकेट त्यांनी चालू केलं, त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण की ज्या प्लेयरला खेळायला भेटत नव्हतं, आता चांगले प्लेयर म्हणलं तर बारी टीममध्ये खेळणं, त्यांना खेळणं, तिकडून ते प्लॅटफॉर्म भेटणं, ते तिकडे जात होते. परंतु ज्या प्लेयरचा बॅट पॅच चालू होता त्या प्लेयरला चांगली संधी भेटली खेळण्यासाठी. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणला तर हा PCMCचा PCDCचा, कारण की इथे जे प्लेयर आहेत ते प्लेयर 100% मी सांगतो, माझ्या अनुभवानुसार सांगतो की हे प्लेयर वरी 100% कुठं ना कुठं चांगल्या ठिकाणी खेळतील, हा माझा विश्वास आहे. आणखी राहिला प्रश्न तर आयोजनाबद्दल, आयोजन हे संदीप भावांनी PCDCचे अध्यक्षाच्या खाली चालतं, ते नियोजन अतिउत्तमच असतं. आणि मी सांगायचं तात्पर्य जर जे मला बक्षीस दिलं ते बक्षिसाबद्दल क्वचित मी बोलू शकत नाही, कारण जे बक्षीस देतात त्या माणसामुळेच आमचं क्रिकेट आज उभं आहे आणि त्या माणसानेच आमचं क्रिकेट वर केलेलं आहे. पिंपरी असोसिएशनमधील जेवढे पण प्लेयर म्हणतो ना की आमच्या रुपेनगर क्रिकेटमध्ये जे आहेत ते उत्तम सर हे आमच्या वडिला समान आम्ही त्यांना मानतो, आणि आमचे जे जे काही आम्हाला मदत पडते त्या 100% उभा राहतात, त्यांचे पण मनापासून आभार मानतो. आणि इथेच मला संधी दिल्यावर, खेळणारे संधी दिल्यावर संदीप भाऊचे आणि PCD अध्यक्षांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण आता टॉस करतोय, वेळ फार झालेला आहे, त्यानंतर 2 मॅच होणार आहे, त्यामुळे आपण महत्वाच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही कॅप्टन या संघनायक चला टॉस केला जातोय, नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन टीमचे कॅप्टन. संघनायकांना टॉस केला जातोय, आपण नाणेफेकीचा कौल आपण करतोय. विजेत्या सामन्यातील पराभूत संघ आणि पराभूत सामन्यातील विजेता संघ टॉस या ठिकाणी आपण करतोय. कॅप्टन अकिब पटेल, कॅप्टन चेतन शिंदे या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या, आपण टॉस इथे करतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय, नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय आणि टॉस करण्यासाठी देखील आपण काही मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. आज आपण पहिल्या डावात ज्यांचा सुमधुर गोड समालोचन ऐकलं, आपल्या पिंपरी चिंचवड परिसरातील एक दर्जेदार समालोचक अजयजी पवार सरांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. कॅप्टन कोण कॉल करताय? ओके, अकिब कॉल करतात. बॅट आणि बॉल, 6 ओव्हरची मॅच. बॅट कॉल, बॉल. चेतन शिंदे आपल्या समेत आहेत. टॉस तर जिंकलाय. कॅप्टन प्रथमतः काय निर्णय? निर्णय तर इथे
अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघानं टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 6 षटकांची मॅच आहे. पहिला सामना जिंकलाय, दुसरी मॅच गमावली. महत्वपूर्ण मॅच आहे. डुवाडायचा सामना. किती धावांचं टार्गेट द्याल? 80 धावांचं टार्गेट. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. खरं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहता आणि प्रतिस्पर्धी देखील संघ आपण पाहिलं तर एक ताकदवान आहे. त्याच टीमला मला वाटतं तुम्ही पहिल्या मॅच मध्ये देखील पराभूत केलं होतं आणि इथे आपण पाहिलं तर सामना सनी भाऊ कांबळे यांच्या टीमला आपण पराभूत करत या स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. तर प्रतिस्पर्धी टीम बद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप छान आहे आणि समोरची टीम पण संघ मालक माझ्या घरचेच आहेत, म्हणजे जवळचे एकदम. असं काय नाही, ती पण टीम आपलीच आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक चेतन भाऊ. खूप साऱ्या शुभेच्छा. अकीब आपल्या समेत आहेत. अकीब टॉस पराभूत आहेत. प्रथमतः क्षेत्ररक्षण काय, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असा? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेण्यासाठी आलो होतो इथे, पण आता त्यांनी आम्हाला दिली क्षेत्ररक्षण आलंय ते आम्ही त्याच्यानंतर 40 ते 50 रनापर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. अकीब अगोदर डुवाडायची मॅच खेळून तुम्ही तिथे विजय मिळवला. एक टी20ची मॅच आपण पाहिली. ही देखील डुवाडायची लढत आहे. जिंकावं तर लागेल. जिंकलात तर क्वार्टर फायनल खेळायला मिळेल. त्याबद्दल काय सांगशील आणि काय स्ट्रॅटेजी असेल प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्ध? नक्कीच स्ट्रॅटेजी प्रत्येक प्लेअरला सांगितलेलं आहे आपला नॅचरल गेम खेळा, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. नॅचरल गेम खेळले ऑटोमॅटिक आपण जिंकणार आहे. आणि संघ मालकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय. संघ मालकांचा असं काही कुणावरती प्रेशर नाही आहे की मॅच जिंकलीच पाहिजे किंवा तुम्ही असा खेळ करा तसा करा. त्यामुळे आम्ही त्यांचं पण एक आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे चान्स दिलाय आणि नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अकीब शेवटचा प्रश्न. प्रतिस्पर्धी टीमनं सकाळच्या सत्रात 100 प्लस लिहिलं, म्हणजे 100 प्रथम त्या टीमनं बनवलंय आणि तिला रोखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे गोलंदाजीत कशा प्रकारे गोलंदाज असतील आणि टीम मध्ये काय चेंजेस काय सांगशील? आमच्याकडे समीर जगताप हा एक्सपिरियन्सवाला प्लेअर आहे. तो सगळ्या बॉलर्सला गायडन्स चांगला करतोय आणि बाकीचे प्लेअर थोडे त्याला ज्युनियर आहेत आणि तो त्यांना बरोबर सांभाळून खेळतोय. त्यामुळे आम्ही 40 ते 50 पर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा अकीब यांना, चेतन भाऊ यांना. मान्यवरांचा देखील मनापासून आभार. अतिनभाऊ रोकडे यांना विनंती केला ते आपण संपर्क करा. टॉस झालेला आहे. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशनने टॉस जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय तर हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. AR ट्रॅकर टाळगाव चिखली, अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टीम आपण या. चला विनंती, आता आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. सामना इथे आपण सुरू करतोय. अधिकचा वेळ न घेता आपण पाहिलं तर इथे मॅच सुरू होईल. टॉस अडीकने आपण संपन्न केला. यानंतरचा सामना आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळेल. जान क्रिकेट शान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उर्वशी बाळगत स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व इथे आपण पाहिलं तर संपन्न होतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे, राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक तुम्हा सर्वांच्या हक्काचे युवा नेतृत्व आणि संघर्ष योद्धा रविभाऊ लांडगे